महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र भाऊ या आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी गाईला पहिल्यांदा इतिहासामध्ये आपल्या या राजमातेचा दर्जा दिलेला आहे. गाईला राजमातेचा दर्जा दिलेला आहे. आणि त्याच्याशिवाय आपल्या मोदी सरकारने आपल्या तसेच मोदी साहेबांनी आपल्या मराठी भाषेला सुद्धा अभिजात दर्जा हा पहिल्यांदाच मिळालेला आहे. म्हणजे हा आपल्या सर्व मराठी माणसांचा हा अभिमान आहे. तसेच आपल्या गाईला सुद्धा राजमातेचा दर्जा दिलेला आहे. तरी आपल्या सर्व महाराष्ट्रातील माणसांनी यावेळी मतदानाच्या वेळी लक्षात ठेवा, आपली यावेळी निशाणी आहे आपली कमळ, एकनाथ शिंदे साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि लाडक्या बहिणींची निशाणी यावेळी कमळ आहे. वाकोला कालिना या विभागातील लोकांनी लक्षात ठेवायचं आहे. आपल्या हिंदू संस्कृतीला अगर कोणी जपलं आहे तर ते म्हणजे मोदी सरकार, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार. आणि आपली यावेळी निशाणी आहे कमळ कमळ कमळ. आणि आपल्या गाईला पहिल्यांदा तुम्हाला माहीत असेल की काही जिहादी लोक आपल्या गाईला सुद्धा कापायला ती लोक मागे हटत नव्हती. तर यावेळी आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचं आहे, या आपल्या गाईंचं रक्षण झालं पाहिजे. तर आपल्या हिंदुत्वाचं सरकार म्हणजे मोदी सरकार, कमळ यांना तुम्ही आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि आपले उमेदवार आहेत अमरजीत सिंग साहेब. आणि विरोधकांच्या पुस्तकाला बळी पडू नका. एकनाथ शिंदे साहेबांचं, लाडक्या बहिणींचं सरकारची कालिना आणि वाकोला विभागातली गावदेवीतील वाघराची निशाणी आहे कमळ 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 कमळ. आणि सेवा करणाऱ्या या जी आमची मातृशक्ती आहे यांना सुद्धा भविष्यात अशा पद्धतीची वेळ आली नाही पाहिजे. आणि त्यांना सुद्धा दर महिन्याला काही ना काही आलं पाहिजे. आता लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून आता आपण 1500 ना 2100 रुपये आता आपण देणार आहे. तर तुम्हाला माहीत असेल उद्धव ठाकरे सरकार आणि काँग्रेस सरकार हे नेहमी लोकांना फसवत आलेलं आहे. ते लोक आपली योजना लाडक्या बहिणीची बंद व्हावी म्हणून कोर्टात जायचे आणि आता लोकांना फसवण्यासाठी सांगतात 3000 रुपये देणार. म्हणजे एका तोंडाचं हे सरकार नाही आहे. तर यावेळी सावध राहा. जे आपल्या गावदेवीचा विकास व्हायचा असेल तर हे सरकार आपल्या सन्माननीय पूनमजी महाजन ताई यांचे पिताश्री स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेब, गडकरी साहेब, योगी साहेब, मोदीजी साहेब, आपले लाडके देवभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले इकडचे महायुतीचे उमेदवार अमरजीत सिंग साहेब यांना आपल्याला कमळ ह्या निशाणीवरती म्हणजे एकनाथ भाऊ शिंदे यांचं लाडक्या बहिणीचं सरकारचं निशाणी कमळ आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. कारण मी जेव्हा या विभागामध्ये फिरतो आहे त्यावेळी लोकांना आम्ही जेव्हा विचारतो यावेळी आपली निवडणुकीची निशाणी कुठली, तर सगळे सांगतात आमची निशाणी धनुष्यबाण. पण लोकांना माहीत नाही आहे की निशाणी आता धनुष्यबाण आता नसून म्हणजे ह्या कालिना वाकोला विभागातली आपली निशाणी आहे कमळ. तर गाईला राजमाता दर्जा देणाऱ्या सरकारला निवडून द्या. त्या लव जिहाद गाईची कत्तल करणाऱ्या त्या लोकांना आपल्याला रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकांना आपल्याला आपल्या या देशातून आपल्याला बाहेर पाठवायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला हिंदुत्वाचं रक्षण करून, हिंदुत्व म्हणजे सर्व धर्म समभाव, हिंदुत्व म्हणजे हिंदू मुस्लिम नाही, तर सर्वांना सोबत घेऊन जो अपने देश से प्यार करता है, जो वंदे मातरम बोलता है, भारत माता की जय बोलता है, जो अपना राष्ट्रगीत पे खड़ा रहता है, वो मुसलमान हमारा सच्चा मुसलमान हमारा भारतवासी है. बाकी जो भी है वो सारे जिहादी है. सारे लोगों को हमें महाराष्ट्र के बाहर, देश के बाहर हमें उनको उनके पाकिस्तान में वापस हमें भेजना है. बोलो भारत माता की जय. आणि गो मातेचा विजय असो आपला प्रशांत परब.